मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील कुटुंबाला एका वर्षात 100 दिवसांच्या अकुशल मजुरीच्या कामाची कायदेशीर हमी देते आणि ज्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देखील मिळते। या योजनेमध्ये महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना विशेष प्राधान्य दिलं जातं। खरं तर ही योजना प्रथम राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अर्थातच नरेगा या नावानं सुरू करण्यात आली होती। मात्र नंतर तत्कालीन सरकारनं त्यात सुधारणा केली आणि याचं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थातच मनरेगा असं रूपांतर झालं। मात्र आता महात्मा गांधी यांच्या नावानं सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये मोठा बदल करण्याचा सरकारचा मानस आहे। चालू हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा प्रस्ताव संसदेत मांडला जाण्याची शक्यता देखील आहे। तर मनरेगाचं नाव आता विकसित भारत जी रामजी असं असणार आहे। मनरेगा कायद्यानुसार ग्रामीण कुटुंबांना वर्षातून 100 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची कायदेशीर हमी मिळते। मात्र नवीन विकसित भारत जी रामजी विधेयकात ही रोजगार हमी 100 दिवसांवरून वाढवून 125 दिवसांची करण्याचा प्रस्ताव आहे। सध्या मनरेगाच्या निधीमध्ये केंद्र आणि राज्यांचा सहभाग असतो। मात्र नव्या कायद्यामध्ये राज्यांवर या योजनेसाठी अधिक खर्च करण्याची जबाबदारी असेल आणि त्यामुळे ग्रामीण भागातील कामांचा विस्तार आणि गुणवत्ता वाढणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।